नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रॅफिक चॅलेंज जे वाढलेले आहे महाराष्ट्रामध्ये त्या ट्रॅफिक चॅलेंजवरती चर्चा केलेली होती। सोबतच तुमचं फार प्रेम त्या व्हिडिओवर मिळालेलं होतं आणि मी सांगितलेलं होतं की जशी आणखी काही माहिती मी तुमच्याबरोबर शेअर करेन। तर मित्रांनो, सर्वांकडे दुचाकी वाहन आहे, सर्वांकडे चारचाकी वाहन आहे। तर याच्या संदर्भात चालनामध्ये जे आहे फार मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे आणि चालन फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। सोबतच जे आहे ते जेलची शिक्षा आणि गाडी जप्तचं जे आहे सक्तीकरणसुद्धा आहे त्या नियमांच्या अंतर्गत टाकण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे हे जे नियम आहे ते सर्वांना काळजीपूर्वक वाचणे गरजेचं आहे, नाहीतर फार मोठा फटका तुमच्या खिशाला बसू शकतो। सोबतच तुमची जे आहे मित्रांनो जेलची स्वारीसुद्धा तुम्हाला करावी लागू शकते, गाडी जप्तालासुद्धा तुम्हाला सामोरे जावे लागू शकते। तर बघा, महाराष्ट्र ट्रॅफिक चालन यादीमध्ये वेगापेक्षा जास्त वेगाने गाडी चालवणे, मद्यपान करून गाडी चालवणे, परवान्याशिवाय गाडी चालवणे आणि बरेच काही अशा विविध उल्लंघनासाठी दंड समाविष्ट करण्यात आलेला आहे। ठीक आहे, हे महाराष्ट्र त्या संदर्भात आहे, बाकी ज्या वेगवेगळ्या कंट्री असेल त्याच्या संदर्भात वेगवेगळं असेल। ठीक आहे, गुन्ह्यानुसार आणि तो वारंवार उल्लंघन आहे की नाही यावर अवलंबून असून रुपये 500 ते 10,000पर्यंतचा दंड आकारला जातो। उदाहरणार्थ, अतिवेगाने गाडी चालवल्याने हलक्या मोटर वाहनासाठी 1,000 आणि मध्यम प्रवासी वाहनासाठी जो आहे मित्रांनो मध्यम प्रवासी वाहनासाठी 2,000 रुपयाचा दंड होऊ शकतो। मद्यपान करून गाडी चालवल्यास 10,000 रुपयाचा दंड होऊ शकतो। गाडी चालवताना मोबाईल फोनचा वापर केल्यास 5,000 रुपयाचा दंड आणि त्यानंतर गुन्ह्यासाठी 10,000 रुपये दंडसुद्धा होऊ शकतो। ठीक आहे, येथे अधिक तपशील माहिती तुम्हाला मी सांगणार आहे। उल्लंघन आणि दंड बघा, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं जेल वगैरे 5 नियम आपण पाहिले होते मागच्या व्हिडिओमध्ये, तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल एकदा बघा। तर गाडी चालवताना मोबाईल फोन वापरणे, जसं तुम्ही गाडी ड्रायव्हिंग करत आहात, मग ते कार असो किंवा बाईक असो, त्याच्यावरती तुम्ही फोनवर बोलून जर गाडी चालवत असाल, त्याच्यामध्ये पहिल्यांदा जर तुम्हाला पकडले तर गुन्ह्यासाठी 5,000 रुपयाचा दंड असणार आहे पहिल्यांदा पकडले तर, आणि तो गुन्हा तुम्ही परत केला आणि परत तुम्हाला जर पकडले दुसऱ्यांदा तर मग तुम्हाला 10,000 रुपयाचा दंड वसूल केला जाऊ शकतो। ठीक आहे तुमच्याकडून। नंतर दुसरा आहे मित्रांनो दारू पिऊन गाडी चालवणे, याच्यामध्ये तुम्हाला 10,000 रुपयाचा दंड दिला जाऊ शकतो पहिल्यांदा सापडले तर, आणि दुसऱ्यांदा सापडलं तर 15,000 रुपयाचा दंड आणि 3 महिन्याच्या कालावधीची शिक्षा आहे मित्रांनो। अतिवेगाने गाडी चालवणे, हलक्या मोटर वाहनासाठी 1,000 रुपयाचा, मध्यम प्रवासी वाहतूक वाहनासाठी 2,000 रुपयाचा दंड आहे। ठीक आहे, याच्यानंतर विम्याशिवाय वाहन चालवणे, इन्शुरन्सशिवाय वाहन चालवणे 2,000 रुपयाचा दंड आहे। याच्यानंतर जर आपण बघितलं तर वैध परवाना शिवाय वाहन चालवणे, वैध परवाना म्हणजे लायसन नसेल तुमच्याकडे तर तुम्ही वाहन चालवत असाल तर 5,000 रुपयाचा दंड आहे मित्रांनो। ठीक आहे, दुचाकीवर तिहेरी स्वारी जर करत असाल, तिबडशीट जात असाल तर 1,000 रुपयाचा दंड तुम्हाला आकारला जाऊ शकतो। हेल्मेटशिवाय जर गाडी चालवत असाल तर 1,000 रुपयाचा दंड तुम्हाला आकारला जाऊ शकतो। सीट बेल्टशिवाय गाडी चालवत असाल तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 1,000 रुपयाचा दंड आकारला जाऊ शकतो। नंतर आहे उडी मारण्याचे संकेत। उडी मारण्याचे संकेत म्हणजे पहिल्या गुन्ह्यासाठी 5,000 रुपये, पुन्हा दुसऱ्यांदा जर तुम्ही गुन्हा केला गाडीवर उडव्या मारण्याचा तर याच्यामध्ये 10,000 रुपयाचा दंड तुम्हाला आकारला जाऊ शकतो। धोकादायक अविचारी वाहन चालवणे, पहिल्या गुन्ह्यासाठी 5,000 रुपये आणि दुसऱ्या गुन्ह्यासाठी 10,000 रुपये। आपत्कालीन वाहनांना रस्ता न देणे, जसे की ॲम्ब्युलन्स वगैरे असेल त्या वाहनांना जर तुम्ही रस्ता दिला नाही तर 10,000 रुपयाचा दंड तुम्हाला आकारला जाऊ शकतो। वाहतूक सिग्नलचे उल्लंघन करणे, पहिल्या गुन्ह्यासाठी 5,000 आणि पुन्हा तो गुन्हा केला तर त्याच्यासाठी 10,000 रुपयाचा दंड आहे। त्याच्यामध्ये जेलची सुद्धा मित्रांनो इन्क्लूड केलेलं आहे त्यांनी, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघायचा। जास्तीच्या सामान वाहून नेणे, पहिल्या गुन्ह्यासाठी 500 रुपये आणि दुसऱ्यांदा जर नेलं तर 1,500 रुपये आहे। लहान वाहन चालवणे याचा अर्थ असा आहे मित्रांनो, जे अल्पवयीन मुले असेल 18 वर्षाच्या खाली, त्याला जर तुम्ही वाहन चालवायला दिला पालकांनी तर त्या पालकांवर 25,000 रुपयाचा दंड बसणार आहे। याच्या संदर्भात मी डिटेल माहिती मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। सोबतच जे आहे जो पाल्य असेल त्याला 25 वर्षापर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स जे आहे ते मिळणार नाही आणि याच्यामध्ये जेलसुद्धा होऊ शकते आणि गाडीसुद्धा जप्त होऊ शकते। ठीक आहे, नो पार्किंग झोनमध्ये जर गाडी तुम्ही लावली तर पहिल्या गुन्ह्यासाठी 500 पहिल्यांदा सापडले तर, आणि दुसऱ्यांदा सापडले तर 1,500 रुपयाचा दंड तुम्हाला दिला जाऊ शकतो। नंतर आहे मित्रांनो नंबर प्लेटशिवाय गाडी चालवणे, पहिल्या गुन्ह्यासाठी 500 आणि दुसऱ्यांदा जर तुम्ही ते चूक केली तर मग तुम्हाला 1,500 रुपयाचा दंड आहे। स्फोटक ज्वलनशील पदार्थ वाहून नेण्याकरता 10,000 रुपयाचा दंड आहे। सगळी डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिलेली आहे, मागचा व्हिडिओ एकदा बघा। आणि याच्यानंतर तपासणाऱ्या चालन भरण्याकरता त्यांनी जी दिली आहे वेबसाईट, तुम्ही तुमचे ट्रॅफिक चालन ऑनलाईन परिवहन वेबसाईटद्वारे किंवा Cars24 किंवा ACKO सारख्या इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे तपासून भरू शकता। तपशील तपासण्यासाठी तुम्हाला तुमचा वाहन क्रमांक टाकायचा आहे, चालन क्रमांक किंवा ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक टाकायचा आहे।
तर अशा प्रकारचे मित्रांनो अपडेट आहे आणि मी वारंवार तुम्हाला सांगत आहे की जे नियम आहे ते बदललेले आहे 2025मध्ये. त्यामुळे तुम्हाला काळजीपूर्वक जे आहे ते गाडी चालवणे आवश्यक आहे आणि सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे. बाकी काही अपडेट माहिती आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.